नावाचं त्याच्या रूपाचं वेड कुणाला लागलो? आपण ज्यांच्या अधिष्ठानासमोर आता आहोत. सगळे पंढरपूरला जातात पण पांडुरंग ज्यांच्या मळ्यात येतात. हा, असा अधिकार भक्तीचा ज्यांच्या होता की पंढरपुरामध्ये चर्चाच रंगली ना दोघांची. रुक्मिणी आईसाहेबांनीच विचारावं का हो म्हणली, सगळे पंढरपूरला येतात तुमचे भक्त, सगळ्यांना वैकुंठ प्राप्त होतो का? भगवंत म्हणाले तुला कुणी सांगितलं पंढरपूरला आला म्हणजे वैकुंठाला प्राप्त झाला? असं नाही. अगं मीच सांगितलंय, यत करोषि यदश्नासि यज्जुहोसि ददासि यत यत तपस्यसि कौंतेय तत् कुरुष्व मदर्पणम. तू जे जे कर्म करशील ते मला अर्पण करण्याच्या भावनेने कर, मग पंढरीला नाही आला तरी चालेल, असं मीच सांगितलंय ना. आता असा अर्थ भगवंतांच्या आपल्या सोयीनुसार भक्त घेतात. म्हणून म्हटलं आपण लबाड कसे आहोत. हा, देवाला चालतंय, सगळं कर्म देवाला अर्पण करायचंय, जे जे करू ते देवाला अर्पण. चोर सुद्धा असं म्हणायला लागला, भिवू नको मी तुझ्या पाठीशी, स्वामी म्हणतात आम्हाला, आम्ही का घाबरावं? जे जे कर्म करू ते भगवंताला अर्पण करायचंय ना. रोज संध्याकाळी सरकार मान्य झालो काय बिघडणार आहे, अर्पण करूया देवाला, चालेल का? ही भक्तीतली लबाडी नाही चालणार देवाला. जे जे सत्कर्म करशील ते भगवंताकडे अर्पण करायचंय. रुक्मिणी आईसाहेबांना भगवंत सांगतायत, अगं प्रत्येक कर्म मला अर्पण केलं ना की तो पंढरीत आल्यात जमाय, वैकुंठ लोक त्याला प्राप्त होणार. असं आहे का म्हणल्या कुणी? आहे ना. म्हणाले चल दाखवतो तुला, आणि नेलं आरणला. तिथे गेल्यानंतर मळा दिसला आणि त्या मळ्यामध्ये काम चाललेलं दिसलं. मस्त मोठ, काळी मोठ, पूर्वीचा काळ, इलेक्ट्रिसिटी नव्हती, विहिरीला मोठ लावलेली जोडलेली, आणि त्या सहाय्याने पाणी शेताला मळ्याला चाललंय. प्रत्येक रोपटं विठ्ठल समजून जगवलेलं आहे, सगळा मळा विठ्ठलाचा आहे ही भावना. दुपारची वेळ आणि अगदी माध्यान्नीच्या वेळीला त्यांची बायको इरकली खानदानी लुगडं नेसलेली सौभाग्यवती स्त्री, फार अलंकार नाहीत, एक सौभाग्याचा मंगळसूत्र नावाचा अलंकार, गपाळाला टप्पूर रुपया एवढं कुंकू. आता आम्ही म्हणतो रुपयाचं अवमूल्यन झालं, त्यामुळे ते कुंकू गेलं नाही का. आणि आमचे जुने कीर्तनकार म्हणायचे ती टिकलीची जागा तेव्हापासून बाथरूम सौभाग्यवती झाले म्हणाले, बाथरूमचे आरसे सगळे. रुपया एवढं ठळक कुंकू लावलेलं आणि ती अशी आली मस्त, डोक्यावर भाकरी, त्या पाटीमध्ये काय झुणका, काय ठेचा, कांदा, असा घमघमाट सुटला होता. तुम्ही म्हणाला आत्ता एखादच अजून, उद्या द्वादशी आहे अजून आणि तोंडाला पाणी सुटू देऊ नका आत्ताच. पण या जेवणाची चव खरं सांगा 5 स्टारला तरी आहे का हॉटेलला? नाही की नाही. असं सुंदर शेतकऱ्याच्या घरचं, आणि त्यातही जेवायला वाढणारी आपली पत्नी, आग्रह करून भोजेशु माता असं म्हटलंय. जेवायला वाढणारी पत्नी सुद्धा आपल्याला आईच वाटते अशा वेळी, आग्रह करून वाढणारी. इतक्या प्रेमाने वाढावं. दुपारची वेळ सांगितलं धनी कारभारी ते बैलासनी मोकळं करा आणि या बघू लवकर जेवायला. पटकन भाकरी मोडली, ताट बनवलं, जेवायला वाढलं, सुरुवात झाली. आणि हळूच सावित्रीबाई, बायकोचं नाव, हळूच विचारतायत, धनी तुम्ही कधी पंढरपूरला जात नाही सा? पंढरीला कधीच गेलेलं पाहिलं नाही. डोक्याला बुक्का लावता, चंदन लावता, गळ्यात तुळशीची माळ आहे, सारखं विठ्ठल विठ्ठल म्हणत राहता, पंढरपूरला कधी जात नाही. सावतोबा म्हणले हा प्रश्न आहे का तुझा? सांगतो म्हणाले, तुला उत्तर देतो. उठले, हात धुतला आणि बैलांच्या जवळ गेले, बैलांच्या पाठीवर एक छान थाप मारली आणि सांगितलं, सावित्री तुला काय वाटतं, विठ्ठल फक्त पंढरपुरात आहे? उपनिषदाचं गहन तत्वज्ञान, एको देव हा सर्वभूतेषु गूढ हा सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा, हे अत्यंत सोप्या भाषेत सावतोबा आपल्या बायकोला सांगतायत. माझा पांडुरंग कुठे सांगू? बैल विठ्ठल शेत विठ्ठल तो आ कुठे माझा विठ्ठल? सगळीकडे आहे. वा. बैल विठ्ठल शेत विठ्ठल विश्व विठ्ठल गे, बैल विठ्ठल शेत विठ्ठल विश्व विठ्ठल गे, विठ्ठल वाणी मोठ काळी दिवी विठ्ठल गे, विठ्ठल वाणी मोठ काळी दिवी विठ्ठल गे, बैल विठ्ठल शेत विठ्ठल विश्व विठ्ठल गे, विठ्ठल वाणी मोठ काळी दिवी विठ्ठल गे.
नागू मोर मैना चिमणी विठ्ठल गे. अगं विठ्ठल कुठं नाही, चिमणी बानी नागू माझी ती बी विठ्ठल गे. मुलीचं नाव होतं नांगिता नागू. वृक्ष विठ्ठल वापी विठ्ठल वेली विठ्ठल गे. वेली बानी सखये माझी तू बी विठ्ठल गे. बायकोला सांगतायत. असं कोणी म्हणतं का बायकोला? इकडे काय अनुभव आहे हा? कसं सुंदर प्रपंच असेल बघा ना तुम्ही. संसारामध्ये जसं वृक्षाच्या आधाराने एखादी वेल वाढते तसं माझ्या आधाराने तू राहणारी तू सुद्धा विठ्ठल स्वरूप आहेस. सर्व चराचर सूर्य चंद्र गे गमते विठ्ठल गे. विठ्ठलाचा दास सावत्या त्यो भी विठ्ठल गे. हा विठ्ठलाचा दास सावता त्यो बी विठ्ठल गे. बैल विठ्ठल शेत विठ्ठल विश्व विठ्ठल गे. विठ्ठल वाणी मोठ काळी ती बी विठ्ठल गे. विठ्ठल वाणी मोठ काळी ती बी विठ्ठल गे. सगळं सगळं विठ्ठलासारखं आहे. मोठ काळी असते ना मग ती विठ्ठलासारखीच आहे. सगळं रोपटं. किती जणांना कळलं हे सगळं त्याचं आहे? आम्हाला नाही कळत, फार उशिरा कळतं, कळतच नाही. हे सगळं बायकोला तत्वज्ञान सांगतायत आणि तेवढ्यात ती 8 वर्षाची त्यांची नांगिता धावत आली, मागनाशी मिठी मारली. बाबा बाबा आता येणाऱ्या आषाढी एकादशीला माझ्या सगळ्या शेजारच्या मळ्यातल्या मैत्रिणी पंढरपूरला चालल्यात. बाबा चला ना आपण पण जाऊया ना. आता बायकोला तत्वज्ञान जे सांगितलं ते या पोरीला कसं सांगायचं? पण तिला कळेल. अधिकार तैसा करू उपदेश या न्यायाने तिच्या भाषेत सांगितलं. नागू अगं आपण पंढरपूरला जात नाही कारण हा मळा आहे ना तो पांडुरंगाचा आहे. त्यांनी आपल्याला सांभाळायला दिलाय. किती लोकांना कळतं की हे सगळं त्याचं आहे. माझे माझे घेई ओझे अहंता आणि ममता या 2 गोष्टींमुळे इतकं नुकसान आम्ही करतो ना आपलं. हे सगळं त्यांनी आपल्याला सांभाळायला दिलंय. ती हुशार होती. ती म्हणली मग येत नाही कधी? मालक आहे ना, मग खंडणी वसूल करायला वाटा मागायला येत नाही कधी? आलं पाहिजे ना. तू बोलव म्हणले तो येईल. पटकन भाजीच्या पेंड्या तयार केल्या, परकराच्या ओच्यात घेतल्या, अशी वाटेत येऊन उभी राहिली. दिंड्या निघाल्या होत्या तिकडून पंढरीला. बरं दिंडीतले सगळेच भक्तच असतात असं खात्री नाही ना. हौशे गौशे नवशे यात्रेत सगळेच असतात की नाही. मग गळ्यात माळ जरी असली तरी माळेला पथ्य असतात. ते पथ्य न सांभाळणारी मंडळी बरीच असतात. ती दिंडी यायला निघाली. ती अशी वाटेत उभी राहिली आणि एका वारकरी दादांना सांगितलं, वारकरी दादा पंढरपूरला चालला का हो? आमच्या मळ्याचा पांडुरंग मालक आहे, एवढी भाजी त्याला पोच करता का? ते उलट्या काळजाचे होते. ते म्हणले बाप तर कधी जात नाही पंढरपूरला आणि तुझी ही भाजी पोच करायला आम्हाला काही हमाल समजलीस, गडी समजलीस, चल बाजूला म्हणले. धकलून दिलं तिला. सगळी भाजी तोडवत निघून गेले हो. सावतोबा म्हणाले एवढ्याशा लेकरात पांडुरंग दिसला नाही, विटेवर कसा दिसेल? निघून गेले. दुसरी दिंडी त्यांनी तेच केलं. तिसरी दिंडी. नवमीचा दिवस संपला, दशमीचा दिवस उजाडला. दशमी दिवशी संध्याकाळी पोरीच्या पोटात अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही. नामरूपी जडले चित्त. काय अवस्था आहे? पांडुरंग मळ्याचा मालक आहे, तो आला पाहिजे. मग संकल्प केला की आता अन्न नाही सेवन करणार, पाणी नाही पिणार. बाबा सांगायचे, सावतोबा सांगायचे अगं थोडं खाऊन घे, येईल पांडुरंग, थोडं खाऊन घे. नाही, त्याला भाजी पोचली पाहिजे, निरोप पोचला पाहिजे. रोज वाट बघायची. दशमीच्या दिवशी संध्याकाळी घेरी यायला लागली, ग्लानी येऊन पडायला लागली. सावतोबा म्हणतात भगवंता आता बघ तू, तुझा ब्रीद आहे ना दास त्याचा मी अंकित, तुझा ब्रीद आहे ना योगक्षेम महम्यहम, तुला आलं पाहिजे भगवंता. आणि काय हो तिकडे पंढरपुरात सगळ्या संतांची मांदियाळी जमली. इकडे पांडुरंग परमात्मा सहृदय दयाघन वीट सोडली आणि झाले की वारकरी. वारकऱ्यांचा वेश परिधान केला. 10 दिशांचे 10 दिक्पालांना टाळकरी बनवलं. सगळा जमाव घेऊन भगवंत दिंडी मालक म्हणून निघाले चालताना. आणि येता 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 त्या रस्त्यावरून येताना समोरनं ती पोरगी आली आडवी. हळूच आधी दुधानं तोंड भाजलं की माणूस ताक सुद्धा फुंकून पितो बघा. मग ती अंदाज घेत होती की हे चांगले असतील ना. समोर आली आणि म्हणाली वारकरी दादा पंढरपूरला निघालात का हो? भगवंत म्हणाले हो ग. का तुझं काही काम आहे का, काही निरोप आहे का? तिला इतकं छान वाटलं. ती म्हणाली हो हो, निरोप नाही, एवढा ही भाजी आहे की नाही ती पांडुरंगाला पोच करायची आहे म्हणाली. आमच्या मळ्याचा मालक आहे हो तो. माझे बाबा म्हणतात आपल्या मळ्याचा मालक पांडुरंग आहे आणि ही भाजी एवढी त्या पांडुरंगाला पोच कराल का हो? कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. काय अधिकार असावा बघा तुम्ही भक्तांचा. आणि आमची पोरं
कशाला बोलावं. आई म्हणते मोबाईल घेऊन बस तूच. वरातीत नाचायला आमची मुलं फार पुढं असतात, हे की नाही. कीर्तनाला चल म्हटलं की आई वडील सांगतात तू कार्टून बघत बस, आम्ही कीर्तनाला जाऊन येतो, अशी अवस्था आहे. ती मुलगी त्या वारकरी दादांना, म्हणजे साक्षात अनेकांचा जगाचा बाप होता तो, त्यांना सांगितलं एवढी भाजी पांडुरंगाला पोहोच करा. भगवंत म्हणाले हो करतो म्हणाले. भाजी घेतली आणि म्हणाले निरोप नाही का ग काही तुझा भाजी बरोबर, निरोप द्यायचा असतो. ती म्हणली किती दयाळू दिसता हो, अगदी पांडुरंगासारखे दयाळू आहे. ते म्हणले माझं मेकअप चुकलं की काय, हिने ओळखलं की काय मला आता. ती म्हटली पांडुरंगासारखेच दयाळू आहे तुम्ही, निरोप एवढाच सांगा की मालक आहेस ना, मग मालकासारखा वाग जरा, कधीतरी ये मळ्यात, कधीतरी बघ कसं काम चाललंय. भगवंत निघून गेले पुढे. तिला इतका आनंद झाला, नाचायला लागली हो, पांडुरंग येणार, मळ्याचा मालक येणार. एकादशीचा दिवस उजाडला आणि पंढरपुरामधली संतांची मांदियाळी, गर्दी ही गर्दी भगवंताला बघायला. विटेवर मूर्ती दिसतीये पण ज्ञानदेव आणि नामदेवादी अधिकारी संतांना मूर्तीतलं चैतन्य दिसेना. सगळे मूर्तीच्या पाया पडून जात आहेत, पण भगवंत इथं नाहीये हे अधिकारी संतांना कळलं. आले सगळे मळ्यात. त्याच्या आधी भगवंत पोहोचले होते. सावतोबा मला कुठेतरी लपवा. सावतोबा म्हणले कुठं लपवू देवा, माझ्या या हृदया व्यतिरिक्त तुम्हाला लपवायला दुसरं माझ्याकडे काहीच नाहीये. भगवंत म्हणाले तिथेच लपव, कारण मला तीच जागा जास्त आवडते. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले कामक्रोधे केले, घररित्या असं रिकाम घर, विकारांनी भरलेलं स्वच्छ घर करायचं, निर्लेप हृदय, आणि मग त्या गाभाऱ्यात मला बसायला आवडतं. भगवंत तिथे विराजमान झाले. कथा आम्हाला सांगते सावतोबांनी एक विडा घेतला, छाती चिरली. आता आपण सुद्धा घरी गेल्यावर एक मस्त धारदार विडा घ्यायचा, चालेल का हो? ही कथा सावतोबांची आहे, पण या मागचं तत्वज्ञान, हृदयबंदीखाना केला जनाबाईंनी सोडवले कोड, आता विठ्ठल कोंडीला साठविला जी ही हृदय मंदिरी, त्यांची सरली येर झार झाला सफल व्यापार. हृदयाच्या गाभाऱ्यात बसवलं आणि मग सगळे संत ज्यावेळी आले की नाही, सगळे संत आले त्यावेळी म्हणतात सावतोबा लपवलंय कुठं, दर्शन द्या आम्हाला, आता वेळ झाली, 11:30 वाजले, आता काही करून लवकर भगवंताला आम्हाला बघू द्या. आणि आले ना भगवंत प्रगट झाले. नागूच्या मुखात पाणी दिलं. नागू इतकी आनंदित झाली, म्हणाली हे काय निरोप नीट पोचला नाही, आईसाहेब कुठे आहेत, मी सांगितलं होतं गजरा करून देईन, काम पडू देणार नाही, तिला पण घेऊन या. आले नाही, कुठली रुक्मिणी कुठलं काय म्हणले बघ, हे चोर माझ्या मागे लागले होते. छान भगवंतांनी दर्शन दिलं. निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रगटला असा विटेवर, उभय ठेविले हात कटेवर, पुतळा चैतन्याचा कारणा राजा पंढरीचा, कारणा राजा पंढरीचा, कारणा राजा पंढरीचा. भगवंताला हृदयाच्या गाभाऱ्यात बसवलं. नामरूपी जडले चित्त दास त्याचा मी अंकित, ही भक्तीची फलश्रुती संतांना प्राप्त झाली. आणि अशी सिद्ध भक्ती भागवतामध्ये सांगितलेली नवविधा भक्ती तुम्हाला मला प्राप्त व्हावी ही तुकोबरायांची इच्छा. महाराज म्हणतात ही नवविधा भक्ती ज्याला साधली तो सिद्धावस्थेला प्राप्त होतो. शेवटचं चरण भैरव. तुका म्हणे नवविध, so
हे माझे मना अनेक नो हे माझे मना भक्ती अनेक नो हे माझे मना अनेक नो हे माझे मना हो का पंडित शहाणा हो का पंडित शहाणा हो का पंडित शहाणा हो का पंडित शहाणा ताई म्हणत आहे ताई हो का पंडित शहाणा हो का पंडित शहाणा हो का पंडित शहाणा हो का पंडित शहाणा अनेक नो हे माझे मना अनेक नो हे माझे मना बोला ताई तुम्ही म्हणा म्हणा तुम्ही म्हणा बरं म्हणा हो का पंडित शहाणा क्या बात है तुका म्हणे नवविधा भक्ती जाणे तोची सिद्ध तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची सिद्ध श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम या भागवतातल्या नवविधा भक्तींचं वर्णन केलेलं आहे. या नवविधा भक्ती त्याला प्राप्त होतात आणि असा भक्त ज्यांनी जिव्हाळ्याची भक्ती जाणली तो सिद्धावस्थेला प्राप्त होतो. जी भक्ती तुकोबरायांना मिळाली साधता आली जाणता आली म्हणून तुकोबराय साधकावस्थेतून सिद्धावस्थेत प्राप्त झाले. आणि म्हणूनच नलगे मुक्ती धनसंपदा असं म्हणणारे महाराज एका क्षणाला तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी आता दिवस चार खेळी मेळी आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची या अवस्थेला प्राप्त होतात. ती अवस्था तुम्हाला मलाही प्राप्त व्हावी याकरता नुसती भक्ती करून उपयोग नाही
त्या भक्तीतला जिव्हाळा जाणून जाणीवपूर्वक भक्तीचं स्वरूप समजून घेऊन आपण भक्ती करावी, ही संतांची धारणा. या धारणेने तुकोबरायांचा हा अभंग माझ्या अल्पमतीनुसार अल्पकुवतीनुसार आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा भगवंत चरणावर समर्पित करते. बोलत असताना काही वेडावाकडं गेला असेल तर मोठ्या अंतःकरणाने क्षमा करा. परम आदरणीय गुरु महाराज अतिशय आदरणीय व्यक्तिमत्व आहे. इतकं गोड कीर्तन आहे महाराजांचं, जसं यूट्यूबला ऐकावं आणि मार्गदर्शन आम्ही त्यांच्याकडून घ्यावं अशा गुरुस्थानी असलेले महाराज, मनापासून त्यांना विशेष धन्यवाद देते. आपल्या सगळ्यांच्या ऋणात राहते, कृतज्ञता व्यक्त करते. सर्व अधिकारी, गायक, वादक, टाळकरी, विणेकरी सगळ्यांच्याच कृतज्ञतेत राहते. झालेली कीर्तन सेवा भगवंताच्या चरणावर समर्पित करते. सगळ्यांनी हात उंचावून एकदा संतांच्या नावाचा गजर करूया आणि थांबूया. तुकाराम 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 संतांनी भक्ती शिकवत असताना देवभक्ती बरोबर देशभक्ती आणि धर्माप्रतीचा आमचा स्वाभिमान अभिमान टिकवून ठेवावा, ही एक धारणा आपल्या सगळ्यांच्या मनात अखंड राहावी. आज हिंदू पतित होण्याला कारणं आहेत, ती कारणं आम्ही जाणीवपूर्वक समजून घ्यावी. आमच्या कपाळाला टिकली गंध असला पाहिजे, माथ्यावर गंध, हातात शस्त्र, मनात श्रद्धा, हे सगळं जर असेल तर आम्ही हिंदू म्हणून टिकू. परवा मला सांगायला आवडेल, मी आवर्जून सांगेन, ज्या दिवशी आम्ही कुठल्या पक्षाचे नाही, बरं आम्ही अजिबात कुठल्याही पक्षाचे नाही, मी आधीच सांगते, पण जिथे धर्म आहे तो आपला पक्ष आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी आरूढ झाल्यानंतर कोल्हापुरात एक मोठा बॅनर लागला होता, तो माझ्या वाचनात आला म्हणून सांगते. माननीय नरेंद्रजी मोदी साहेब, आपण पंतप्रधानपदी विराजमान झाल्याबद्दल आपले अभिनंदन. खाली लिहिलं होतं, शिल्लक राहिलेला हिंदू. ही प्रचंड मोठी शोकांतिका आहे. हे सगळ्यात दुर्दैव आहे तुमचं आमचं. यावर गांभीर्यपूर्वक विचार करूया. राम मंदिराच्या उभारणीनंतर 500 वर्षांमध्ये जातीपातीत विभागलेला हिंदू समाज एकत्र यायला तयार नाहीये. 30 कोटी मुस्लिम बांधव मात्र एकत्र आले. त्यामुळे आता सावध होऊया. आता थोडंसं गांभीर्याने विचार करूया. आपल्या घरातल्या मुलांना धर्माचं शिक्षण देऊया. खूप भरकटलेपण आहे, खूप संभ्रांत अवस्था आहे. गीता पठण झालंच पाहिजे, हरिपाठ आलाच पाहिजे. या सगळ्या धर्माचं शिक्षण जर घराघरात दिलं ना तर आमचा देव, धर्म आणि संस्कृती, देश सगळं टिकून राहील. सगळा आनंद आम्हालाही उपभोगता येईल. संतांचं जे स्वप्न होतं तुमच्या माझ्याबद्दलचं, ते स्वप्नही साकारलं जाईल. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित. ज्ञानेश्वरा